तर सीमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शीरकुर्मा ईद स्पेशल. चला तर रेसिपी बघूया. सर्वात पहिलं मी इथं दूध घेतलं आहे, ते 1.5 लिटर आहे. त्याला चांगलं मंद गॅसवर 10 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. नंतर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, काजू, बदाम आणि पिस्ता. हे आपल्या अंदाजे घ्यायचं आहे. याला मी कोमट पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवले होते. आता याला आपल्याला याची साल काढून बारीक अशी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे खजूर घेतला आहे, मनुके घेतले आहे, चारोळी थोडीशी घेतली आहे, वेलची थोडीशी घेतली आहे आणि केसर घेतले आहे. हे आपल्या अंदाजाने घ्यायचं, कमी जास्त चालू शकतं. आणि साखर आणि तूप. साखर मी 1 वाटी घेतली आहे, अंदाजे 50 ग्रॅम असेल. तर साखर कमी जास्त करू शकता, जसं गोड हवं तसं. मी थोडंसं दूध घेतलं आहे गरम, त्यामध्ये आपल्याला केसर टाकायचं आहे. आणि हे थोडेसे पिस्ते, काजू आणि बदाम आहेत, याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट करून घेते. थोडंसं दूध टाकून याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूटची पेस्ट करून घेतली आहे आणि 50 ग्राम खोवा देखील घेतला आहे. खोवा आणि काजू बदामच्या पेस्टनी तसं एक खीरला अशी क्रीमी खीर बनते आणि एक रॉयल असं लुक पण येतं. पॅन गॅसवर ठेवला आहे, पॅन गरम झाला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेते. त्यानंतर हे भिजलेले ड्रायफ्रूट आहेत, त्याला आपल्याला याच्यामध्ये थोडेसे क्रंची होईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे. हे बदाम, पिस्ता आणि काजू. आता आपल्याला हे 1 मिनिट परतून घ्यायचं. यामध्ये थोडीशी चारोळी पण टाकून घेते. आता मिनिटभर परतून घेऊया, कारण हे पाण्यामध्ये भिजलेले होते ना, त्याचं पाणी जाईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर हे मनुके आणि खजूर टाकून घेऊया आणि आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. कलर चेंज नाही करायचा आहे, फक्त याला हलकंसं क्रंची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा, हे थोडेसे हलकेसे क्रंची झालेत. आता याला दूधमध्ये ॲड करूया. दूध मी दुसऱ्या गॅसवर मंद आचेवर गरम करते. याच्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट ॲड करायचे. त्यानंतर मी इथं 50 ग्राम शेवई घेतली, ती पण हलकीशी आपण भाजून घेऊया. शेवई भाजलेलीच आहे पहिली, पण हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघा, शेवई पण मी हलकीशी भाजून घेतली आहे. आता त्याला आपण काढून घेऊया. त्यानंतर हा खोवा पण जरासा आपल्याला परतून घ्यायचा आहे. याचाही रंग चेंज नाही करायचा, हलकासा परतून घ्यायचा. याला देखील दुधामध्ये ॲड करते. हलकंसं मिक्स करू. त्यानंतर ही ड्रायफ्रूटची पेस्ट ही पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. त्यानंतर 1 वाटी साखर ही पण याच्यामध्ये घेऊया ॲड करून. त्यानंतर हे केसरवालं दूध. आता याला 5 मिनटं मंद आचेवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड टाकते. आता याच्यामध्ये मी शेवई ॲड करून घेते. शेवई आपल्याला एकदम लास्टला टाकायची आहे. त्याला मिक्स करून परत आपल्याला 5 मिनटं मंद आचेवरती शिजून द्यायचं आहे. पाच मिनटं झाले आहे. गॅस केला आहे मी बंद आणि आता आपला हा शीरकुर्मा तयार आहे.
आपल्याला एवढाच असा पातळ ठेवायचा आहे, कारण हा थंड झाल्याच्या नंतर घट्ट होत जातो. आपला शीरखुर्मा तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.